देवगाव आश्रमशाळेचा धक्कादायक कारभार उघड. 14 वर्षीय गरोदर विद्यार्थिनीला बाहेर काढले. 1.5 महिन्यानंतर अखेर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. सरकार एकीकडे बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा देत असताना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील शासकीय निवासी आश्रमशाळेतील कारभाराने मात्र माणुसकीला काळिमा फासला आहे. शाळेतील एका 14 वर्षीय गरोदर आदिवासी विद्यार्थिनीला मदत करण्याऐवजी जबरदस्तीने शाळेतून बाहेर काढल्याचा संशय असून अखेर 1.5 महिन्यानंतर घोटी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. देवगाव येथील शासकीय आश्रमशाळेत 1ली ते 12वी पर्यंतचे वर्ग असून येथे 400हून अधिक आदिवासी मुली निवासी आहेत. याच शाळेत 8वी मध्ये शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीसोबत हा प्रकार घडला. डॉक्टरांच्या तपासणीत ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शाळा प्रशासनाने आधार देण्याऐवजी पालकांवर दबाव टाकून तिचा दाखला काढून तिला शाळेतून काढून टाकल्याचा आरोप आहे. पीडितेची प्रकृती बिघडल्याने 10 जून 2026 रोजी तिला पुढील उपचारासाठी नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र कागदपत्रांअभावी उपचार रखडले. याच तणावातून दुसऱ्या दिवशी ती डॉक्टरांचा डोळा चुकवून हॉस्पिटलमधून पळून गेली असता नंतर आरोग्य पथक घरी गेले असता ती घरातूनही बेपत्ता असल्याचे समोर आले. ही संवेदनशील घटना उघडकीस आल्यानंतर एल्गार कष्टकरी संघटनेची आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर 1.5 महिन्याने घोटी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक 246/2026 नोंदवलाय. भारतीय न्याय संहिता 2023 कलम 64(2) म सह पोस्को कायदा अंतर्गत एका 16 वर्षीय विधी संघर्षित बालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने चे लक्ष माहीत असतानाही लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचे तपासात समोर आले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भिंगार दिवे हे करीत आहेत. या घटनेवर एल्गार कष्टकरी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. संकट समयी आदिवासी मुलीला संरक्षण देण्याऐवजी तिला शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या मुख्याध्यापक आणि दोषी शिक्षकांवर तात्काळ निलंबन व फौजदारी कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा संघटनेने दिला आहे. शासकीय आश्रमशाळांमध्ये नियमित आरोग्य तपासणी यंत्रणा असतानाही हा प्रकार वेळेत का समोर आला नाही आणि सिव्हिल हॉस्पिटलमधून अल्पवयीन मुलगी कशी पळून गेली या प्रश्नांमुळे प्रशासन अडचणीत आले आहे. वृत्तसंकलन जगन घागरे, त्र्यंबकेश्वर. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची घटना ताजी असतानाच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव या ठिकाणी शासकीय आश्रमशाळेत देखील एक अनुचित प्रकार घडला आणि एका 8वीत शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुलीवरती अन्याय झाला. इतकी गंभीर घटना घडूनही शाळा प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता उलट त्या मुलीचं पुनर्वसन करण्याऐवजी, त्या मुलीला न्याय देण्याऐवजी त्या मुलीचा शाळा सोडण्याचा दाखला पालकांच्या हातात जबरदस्तीने दिल्याची घटना घडली. याबाबत एल्गार कष्टकरी संघटनेला माहिती मिळाल्यानंतर हे सर्व प्रकरण शाळा प्रशासनाने गेल्या 2 महिन्यापासून दडपून टाकले होते. एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावर आवाज उठवून आदिवासी विभागाच्या आयुक्त बनसोडे मॅडम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आणि या शिक्षिकेवरती कारवाई करावी की ज्या शिक्षिकेने, ज्या मुख्याध्यापकाने या विद्यार्थ्यांना गर्भवती असल्याचे समजता शाळेचा दाखला काढून दिला, त्या शिक्षकेवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली. 2 महिन्यानंतर पोलीस प्रशासनाला देखील जाग आली आणि त्यांनी अखेर त्या घटनेबाबत गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू आहे. एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने या शिक्षकेवरती, ज्या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं, त्याच्यावरती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. आणि या सर्व प्रकरणी क्रांती न्यूजने ही बातमी प्रसारित केल्यानंतर यंत्रणेने या गंभीर घटनेची दखल घेऊन पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला. त्यामुळे क्रांती न्यूजचे देखील आम्ही आभार मानतो आणि या विद्यार्थिनीला शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या मुख्याध्यापिका आणि वर्ग शिक्षकावरती कारवाई करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. पुढील काळामध्ये या घटनेची योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही संघटनेच्या वतीने आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात येत आहे.